श्री स्वामी समर्थ माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी मध्ये आपला स्वागत आहे। आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र अध्याय 51वा सोप्या भाषेत सांगणार आहे। या अध्यायाचे पारायण मुळे गुरुचा विरह होणार नाही। तर ऐकूया स्वामी अक्कलकोटी श्री गुरुचरित्र अध्याय 51वा। श्री गुरूंचे श्रीशैल येथे प्रस्थान। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाला, श्री गुरु नृसिंह सरस्वतींना आपल्या शिष्यांना व भक्तांना ते श्रीशैल पर्वतावर राहणार असल्याचे सांगितले। मग सर्व तयारी करून ते 4 शिष्यांसमवेत श्रीशैलकडे जाण्यास निघाले। त्यांना निरोप देताना लोकांना फार दुःख झाले होते। ते आर्ततेने म्हणत होते, स्वामी, तुम्ही आमचे मायबाप आहात, तुम्हीच तारणहार। तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयास जावे। श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले। ते म्हणाले, तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही। मी लौकिकार्थाने येथून प्रस्थान केलेले असले तरी सूक्ष्मरूपाने गाणगापुरातच राहणार आहे, याची खात्री बाळगा। सद्भक्तांना माझे दर्शन होईल। माझी येथील नित्यकर्मेही चालूच राहणार आहे। मी सकाळी कृष्णा नदीत स्नान करीन, पंचनदी संगमावरील औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीन, मध्यान्ही भीमा अमरजा संगमावर स्नान करीन, मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करीन। माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष राहील। संगमावर अश्वत्थ कल्पवृक्ष आहे, त्याची पूजा करा। विघ्नहर चिंतामणीची पूजा करा। मी माझ्या निर्गुण पादुका मठामध्ये ठेवल्या आहेत, त्यांची त्रिकाल पूजा करा। ह्या सेवेने तुमच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतील। तुमच्या चिंतेचे, कार्यातील विघ्नांचे निवारण होईल। अष्टतीर्थांची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील। श्री गुरूंनी सर्वांचा निरोप घेतला। भक्तजन काही अंतरापर्यंत त्यांना सोडण्यास गेले। परतून आल्यावर श्री गुरु मठातच आहेत असे त्यांना दिसले। त्यामुळे श्री गुरु येथेच आहेत याची त्यांना खात्री पटली। पाताळ गंगेच्या तीरावर श्री गुरु शिष्यांना म्हणाले, आम्हाला पलीकडे जायचे आहे। आमच्यासाठी पुष्पांचे आसन तयार करा। आम्ही मल्लिकार्जुनाशी एकरूप होऊन राहू। त्याप्रमाणे शिष्यांनी शेवंती, कमळ, कल्हार अशी फुले गोळा करून त्यांचे मृदू आसन तयार केले। श्री गुरु त्यांना म्हणाले, आम्ही आता निज मठाशी जातो। प्रसाद म्हणून फुले पाठवतो। मी, नंदी, ब्राह्मण असे 4 जण त्यांच्या समवेत गेलो होतो। आम्हीच ती प्रसाद पुष्पे काढून घेतली। ते फूल आजही माझ्याकडे आहे। मी त्याची नित्य पूजा करतो। सिद्धाने ते शेवंतीचे फूल नामधारकाला दाखविले। त्याच्या दर्शनाने नामधारकास अत्यानंद झाला। सिद्ध नामधारकास म्हणाला, बा सच्चिष्या, असे आहे श्री गुरूंचे अद्भुत चरित्र। त्याचे महात्म्य काय वर्णन करावे। तू आस्थेने ऐकलेस म्हणून मीही आवडीने सांगितले। आता तुझे दुःख व दारिद्र्य गेलेच म्हणून समज। श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने तुझे सर्व मंगल होईल। तुझे पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होतील, सुखात नांदतील। जे श्री गुरूंची भक्ती करतात त्यांना 4 पुरुषार्थ साध्य होतात। सिद्धाच्या आशीर्वादाने नामधारकास परम संतोष वाटला। त्याचे कल्याण झाले। इति श्री गुरुचरित्र अध्याय 51वा संपूर्ण। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। शुभम भवन्तु।